विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल याविषयी काही महत्त्वपूर्ण अशा 40 प्रश्नांची माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर. मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ठाणे. विभाजनाच्या पूर्वीचा जिल्हा ठाणे. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 6 महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 6 महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हा जिल्हा सर्वाधिक जास्त म्हणजेच 6 नगरपालिका असलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7 आहे, 52 दरवाजाचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? 52 दरवाजाचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8 आहे, नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाग नदीवर नागपूर शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोठे जलविद्युत केंद्र आहे? महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात कोठे जलविद्युत केंद्र आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 खोपोली येथे जलविद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, रत्नागिरी जिल्ह्यात जैतपूर जवळील मालवण येथील अणुऊर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे तांत्रिक सहाय्य लाभले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स. फ्रान्स या देशाचे तांत्रिक सहाय्य रत्नागिरी जिल्ह्यात जैतपूर जवळील मालवण येथील अणुऊर्जा प्रकल्पास लाभलेले आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. नागपूर या शहरामध्ये मिहान हा महाप्रकल्प आकारास येत आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश विभाजनपूर्व या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद चालू होता? उत्तर आहे बाभळी बंधारा. बाभळी बंधारा या प्रकल्पावरून महाराष्ट्र व आंध्र प्रदेश विभाजनपूर्व राज्यात वाद चालू होता. प्रश्न क्रमांक 13 आहे, 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील कोणते धरण फुटून मोठी हानी झाली? 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील कोणते धरण फुटून मोठी हानी झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1
पानशेत हे धरण फुटून पुण्यामध्ये मोठी हानी झाली. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी. जायकवाडी हा जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद येथे आहे आणि हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात? कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमरावती या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 धुळे. धुळे या जिल्ह्याची दुधातुपाचा जिल्हा म्हणून अशी स्वतंत्र ओळख आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रामध्ये शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या शहरामध्ये शिवाजी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, ऑक्टोबर 2010 मध्ये कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा किताब बहाल करण्यात आलेला आहे? ऑक्टोबर 2010 मध्ये कोणत्या जिल्ह्यास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा किताब बहाल करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद या जिल्ह्यास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा किताब दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शेकरू खार हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात कोठे व्याघ्र प्रकल्प आहे? महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात कोठे व्याघ्र प्रकल्प आहे? तर उत्तर आहे मेळघाट. ऑप्शन क्रमांक 2 बघा, मेळघाट या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील कोणते अभयारण्य पक्ष्यांसाठी राखीव आहे? उत्तर आहे माळढोक. ऑप्शन क्रमांक 3 बघा, माळढोक हे सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील अभयारण्य पक्ष्यांसाठी राखीव आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी अभयारण्यासाठी किती टक्के क्षेत्र आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 5%. 5% एवढे क्षेत्र महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी अभयारण्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, पुण्यातील सीडॅक येथे विकसित झालेला भारताचा पहिला महासंगणक कोणता? पुण्यातील सीडॅक येथे विकसित झालेला भारताचा पहिला महासंगणक कोणता? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 परम हा महासंगणक पहिला भारताचा पुण्यातील सीडॅक येथे विकसित झालेला आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर या शहरामध्ये एकही तालुका अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक 27 आहे, कापूस उत्पादनात महाराष्ट्रातील पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता ओळखला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ. यवतमाळ हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
प्रश्न क्रमांक 28 आहे, भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोठे आहे? भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, जवाहरनगर येथे साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, महाराष्ट्रातील 36 जिल्हे कोणत्या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत? महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी कोणत्या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. प्रश्न क्रमांक 30 आहे, कोणत्या जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात? कोणत्या जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नांदेड या जिल्ह्यामध्ये उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात. प्रश्न क्रमांक 31 आहे, चंद्रपूर शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? चंद्रपूर शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, इरई नदीकाठी चंद्रपूर शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे, कोणत्या जिल्ह्याच्या नैऋत्येस चांदूरगडचे डोंगर आहे? कोणत्या जिल्ह्याच्या नैऋत्येस चांदूरगडचे डोंगर आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, चंद्रपूर या जिल्ह्याच्या नैऋत्येस चांदूरगडचे डोंगर आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पाथरी नदीवर कोणते धरण आहे? चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पाथरी नदीवर कोणते धरण आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, असोलमेंढा हे धरण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पाथरी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, चंद्रपूर या जिल्ह्यात अंधारी हे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. प्रश्न क्रमांक 36 आहे, महाराष्ट्राच्या सुमारे 90% भूभाग कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बेसाल्ट. बेसाल्ट या खडकापासून 90% भूभाग हा अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे, महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा हा महाराष्ट्राला लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, महाराष्ट्रातील 23वी महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील 23वी महानगरपालिका कोणती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वसई विरार ही 23वी महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1962. ऑप्शन क्रमांक 2 बघा, 1962 या वर्षी औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 40 आहे, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महाबळेश्वर. महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये होत असतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.